वेलकम टू प्लेट्स ऑफ फ्लेवर विथ श्रद्धा. फ्रेंड्स, महाराष्ट्रीयन सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कटवडा. काही ठिकाणी याला तर्री वडा सुद्धा म्हणतात. त्याची मी काही थोडी पूर्वतयारी करून ठेवली आहे. इथे मी बटाटा वड्यासाठी भाजी बनवून ठेवली आहे. माझा वडापावचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याची डिटेल रेसिपी पाहायला भेटेल. बटाटा वडा कसा बनवायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तो तुम्ही नक्की पहा. आणि आपल्याला तर्री वड्यासाठी लागणार आहे, मी इथे 3 कांदे घेतले आहेत मिक्सर मधून बारीक करून, 1 टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक आणि थोडेसे ओलं खोबरं याची पेस्ट, जिरे, मोहरी, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि इथे घेतलेली आहे मटकी. तर आपण तर्री वड्यासाठी लागणारी तर्री बनवूया. इथे मी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले आहे. तेल आपल्याला थोडंसं ढळत्या मापाने टाकायचं आहे, कारण की आपण तर्री वडा बनवतोय, तर आपल्या वड्यावरती अशी तर्री आपल्याला दिसली पाहिजे. तेल गरम झाले आहे, तर आपण याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडी दालचिनी टाकून घ्यायची आहे. बारीक केलेलं लसूण, अद्रक, खोबरं, मिरची आणि कोथिंबीरचा मसाला. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं थोडंसं भाजून त्याला वाटून टाकले तरी पण चालेल. हा महाराष्ट्राचा स्पेशल नाश्ता आहे. महाराष्ट्रामध्ये हा खूप लोकप्रिय आहे, तर्री वडा किंवा कटवडा. हे मिश्रण चांगलं भाजलं गेलं की आपण त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालणार आहोत. तुम्ही बारीक चिरलेला कांदा पण घालू शकता. जसं आपण मिसळला फक्त मटकी साईडला फोडणी देतो आणि तर्री वेगळी बनवतो, तसं इथे तर्री वड्याला करण्याची गरज नाहीये. आपण मटकी पण त्याच्यामध्येच टाकायची. सगळ्या ह्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. मिसळचाही व्हिडिओ आहे, वडापावचा पण व्हिडिओ आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेल, ते तुम्ही पाहू शकता. आपले हे मिश्रण चांगले भाजून झाले आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकायची. दहा ते 15 मिनिटं आता कांद्याची पेस्ट चांगली शिजू द्यायची. आणि जेव्हा ते मिश्रण चांगलं शिजेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया. आपला कांदा छान परतून झाला आहे. आपण याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. 2 मोठे चमचे आपल्याला तिखट टाकायचे आहे. आपण आधी याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रमाणात तिखट टाकू शकता. तुम्हाला जर एकदम झणझणीत हवा असेल तर तुम्ही तिखटाचे प्रमाण किंवा मिरचीचे प्रमाण वाढवू शकता. हे आता आपण छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. छान तेल सुटले आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा काळा मसाला घालणार आहोत. हा माझा स्पेशल काळा मसाला आहे, जो मी घरी बनवते. तुम्ही रंग बघू शकता, किती छान रंग आलाय. वास देखील मस्त सुटलाय काळा मसाला घातल्यानंतर. आता याला आपण 5 ते 10 मिनिटं छान तेल सुटूपर्यंत परतून घेऊया. त्याच्याशिवाय मसाल्यांची चव तर्रीमध्ये उतरत नसते. भाजणे हे खूप महत्त्वाचे आहे याच्यामध्ये. तुम्ही जितकं छान कांदा, मसाले, टोमॅटो परतून घेताल तितकी छान चव तर्रीला येते. छान तेल सुटले आहे आपल्या मसाल्याला, तुम्ही इथे बघू शकता. वास देखील खूप मस्त येतोय. सगळ्या घरामध्ये याचा सुगंध पसरलाय. याच्यामध्ये आता आपण टोमॅटोची प्युरी घालणार आहोत.
टोमॅटोची प्युरी घालून 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. टोमॅटोचा कच्चेपणा अजिबात तर्रीमध्ये जाणवला नाही पाहिजे, त्याच्यामुळं छान 10 ते 15 मिनिटं याला सुद्धा आपण शिजवून घेऊया. टोमॅटो जास्त घालायचे नाही, नाहीतर तर्रीची टेस्ट एकदम चेंज होऊन जाते. मी फक्त एक थोडासा मीडियम साईजपेक्षा थोडासा मोठा टोमॅटो घेतलेला, जास्त टोमॅटो आपल्याला वापरायचा नाहीये. आपले टोमॅटो पण छान परतून झालेले आहेत, तेल पण छान सुटले आहे आपल्या मसाल्याला. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मटकी. याला शिजण्यासाठी आपण झाकण ठेवूयात याच्यावरती आणि 5 ते 10 मिनिटं याला वाफूया. आणि आपली मटकी एकदा छान वाफली की मग आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करूया. आपली मटकी आता छान वाफून झालेली आहे. मटकीलाही छान तेल सुटले. आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. थोडंसं कोमट पाणी किंवा गरम पाण्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्याने काय होतं की पदार्थाला छान चव येते. अजून थोडे पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करतोय. जवळपास 3 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलंय, मोठे ग्लास. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघताय, अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टसर पण नाही. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आता याला जवळपास 10 ते 15 मिनिटं छान मंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे. हे छान उकळल्याशिवाय याला चव नाही लागत. एकदम असं फुल गॅसवरती फटफट उकळून असं नाही करायचं. जोपर्यंत तुम्ही स्वयंपाकाची प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या पदार्थाला छान चव येत नाही. कधीच घाईघाईमध्ये कुठलीही गोष्ट नाही करायची. त्याच्यामुळे याला थोडंसं मंद आचेवरती आपण ठेवूयात आणि छान याची उकळी घेऊया. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे तर्रीला. मटकी पण आपली छान शिजली आहे. आता आपण एका साईडला वडे तळायला घ्यायचे आहेत आणि आपण थोडीशी प्लेटिंगची पण तयारी करणार आहोत. आपण आता याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घालूयात. तयार आहेत आपले गरमागरम बटाटा वडे आणि आपली तर्री तयार आहे. छान खमंग सुवास दरवळतोय सगळ्या घरामध्ये तर्रीचा आणि तुम्ही बघू शकता याचा रंग पण किती छान आलेला आहे. तर चला आपण याची प्लेटिंग करूया. प्लेटिंगसाठी सगळ्यात पहिले आपण इथे वडा घेणार आहोत. वड्याला आपण थोडासा कट मारूया. वडे एकदम कुरकुरीत झाले आहेत. आणि आता आपण याच्यावरती तर्री घेऊया. मस्त गरमागरम अशी तर्री आणि गरमागरम बटाटा वडा हिवाळ्याचा खूप छान बेत होऊ शकतो. एखादा रविवार मस्त बेत करा तर्री वड्याचा. आणि तुम्हाला हा वडा खाऊन झाल्यानंतर मला सांगा की घरच्यांचे काय कमेंट होते ते. आता याच्यावरती आपल्याला थोडासा फरसाण टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यासोबत ब्रेड किंवा पाव ही घेऊ शकता. थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि त्याच्यासोबत एक लिंबू. तर आजची तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
खमंग आणि एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवा आणि तुमचे फ्रेंड्स किंवा फॅमिली यांना खुश करा. तुम्हाला जर हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.